नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आपल्या मित्रांनो, आपल्या या सिरीजचा भाग आहे 28, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारण्यात येणारे क्वेश्चन, जे यामागील 12 वर्षातील प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहे. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूयात. आपल्या सिरीजचा प्रश्न क्रमांक पहिला, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत टिमटिंब या नावाने ओळखला जाणारा विषारी साप प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात आढळतो. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 फुरसे. प्रश्न क्रमांक 2, रायगड किल्ल्यावर टिमटिंबरोजी शिवरायांचा राज्याभिषेक समारंभ संपन्न झाला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 जून 1674 मध्ये शिवरायांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला होता. प्रश्न क्रमांक 3, प्राचीन शिवमंदिर ठाणे जिल्ह्यात टिमटिंब येथे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंबरनाथ या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात 36वा नवीन जिल्हा म्हणून टिमटिंब अस्तित्वात आला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पालघर. प्रश्न क्रमांक 5, मुंबई शहर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या टिमटिंब एवढी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकही नाही. प्रश्न क्रमांक 6, सांताक्रूज येथे टिमटिंब आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विमानतळ आहे सांताक्रूज या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 7, कन्हान नदीच्या टिमटिंब या उपनद्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच नाग, कोलार व सांड या तिन्ही कन्हा नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 8, सिरंचा हे गाव टिमटिंब नदीकाठी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्राणहिता. प्रश्न क्रमांक 9, टिमटिंब या तालुक्यात ग्रॅनाइट प्रकारचा दगड आढळतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आमगाव पर्याय क्रमांक 2 आमगाव या ठिकाणी ग्रॅनाइट प्रकारचा दगड आढळतो. प्रश्न क्रमांक 10, बावनथडी ही टिमटिंबची उपनदी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वैनगंगेची. प्रश्न क्रमांक 11, पूर्वी टिमटिंब हा जिल्हा चांदा या नावाने ओळखला जात असे. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 12, केदारेश्वर मंदिर टिमटिंब. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यवतमाळ या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 13, अमरावती जिल्ह्यातील टिमटिंब या पूर्णेच्या उपनद्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पेढी, शहानूर व चंद्रभागा या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 14, बुलढाणा जिल्ह्यात एकूण टिमटिंब तालुके आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13 तालुके आहेत बुलढाणा जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 15, वर्धा जिल्ह्यात टिमटिंब ही धरणे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाकाळी, डोंगरगाव व पंचधारा व बोर यापैकी सर्वच धरणे आहेत वर्धा जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 16, अकोला जिल्ह्यातील टिमटिंब ही प्रमुख नदी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्णा ही अकोला जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. प्रश्न क्रमांक 17, वाशिम जिल्ह्यात टिमटिंब नदी उगम पावते. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काटेपूर्णा ही नदी वाशिम जिल्ह्यात उगम पावते. प्रश्न क्रमांक 18, टिमटिंब हे औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी सर्व सिल्लोड, सोयगाव, औरंगाबाद व पैठण, कन्नड व खुलताबाद हे सर्वचे सर्व तालुके औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. प्रश्न क्रमांक 19, परभणी जिल्ह्याची समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची टिमटिंब मीटर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 458. प्रश्न क्रमांक 20, टिमटिंब जवळ पैनगंगा अभयारण्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 माहूर जवळ पैनगंगा अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 21, जालना जिल्ह्यातील कल्लाटी ही टिमटिंबची उपनदी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गल्हाटी ही गोदावरीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 22, हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून टिमटिंब ही नदी वाहत जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वैनगंगा नदी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाते. प्रश्न क्रमांक 23, लातूर जिल्ह्यात टिमटिंब डोंगररांगा आहेत डोंगर आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बालाघाट.
प्रश्न क्रमांक 24. टिमटिमी ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोदावरी. गोदावरी ही बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. प्रश्न क्रमांक 25. प्राकृतिक रचनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्याचे टिमटिमी विभाग आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर यापैकी सर्वच. बालाघाट पठारांचा प्रदेश, भीमा नदीचे खोरे व सीना नदीचे खोरे हे उस्मानाबाद जिल्ह्याचे प्राकृतिक विभाग आहेत. मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये 25 क्वेश्चन बघितले जे पोलीस भरतीमध्ये येण्याची शक्यता आहे व या मागील परीक्षेमध्ये आलेले आहेत. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.